बक्षीसपत्र कधी बेकायदेशीर होते. नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. बक्षीसपत्र हे भीती दाखवून, चुकीची माहिती सांगून किंवा एखादी गोष्ट लपवून ठेवून, बक्षीसपत्र देणाऱ्याला धोक्यात ठेवून, जोर जबरदस्ती करून नोंदवून घेतलेले असेल तर ते बक्षीसपत्र बेकायदेशीर ठरते. त्यावेळी आपण न्यायालयातून हे बक्षीसपत्र रद्द करून मागू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बक्षीसपत्र देणारा आणि बक्षीसपत्र घेणारा यांच्यामध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार नसतो. पैशाची देवाणघेवाण झालेली नसती. बक्षीसपत्र हे विना मोबदला असते. तर बक्षीसपत्रामध्ये रकमेची देवाणघेवाण झाल्याचे लिहिलेले असेल तर बक्षीसपत्र हे बेकायदेशीर होते. बक्षीसपत्र रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कलम 17 प्रमाणे रजिस्टर करणे कायद्याने आवश्यक आहे. अन्यथा रजिस्टर बक्षीसपत्र बेकायदेशीर ठरते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या ऑफिशियल इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा व कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.